नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहत असतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये आणि येता सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्व मुलांना याचा उपयोग होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आज पाहूया 13 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. आपण पहिला प्रश्न पाहूया. भारत ओमान CEPA अंतर्गत ओमानने भारतीय निर्यातीसाठी किती टक्के टॅरिफ लाईन्सवरती त्वरित शुल्क मुक्त प्रवेश दिलेला आहे? त्याचे पर्याय आहेत: A 90%, B 95.50%, C आहे 58.08% आणि D आहे 100%. तर याचे योग्य उत्तर आहे, एक मिनिट, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C 58.08%. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इंडिया ओमान CEPA हा केवळ FTA नसून वस्तू, सेवा, गुंतवणूक व व्यावसायिक स्थलांतर समाविष्ट होणारा व्यापक करार आहे. आणि पहिल्या 2024-25 मध्ये फर्स्ट इयर 2024-25 मध्ये भारत ओमान द्विपक्षीय व्यापार 10.61 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आणि ओमानने IT, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आदी 127 सेवा उपक्षेत्रांवरती उदारीकरणाची बांधिलकी स्वीकारलेली आहे. आणि इंडिया ओमान CEPAमुळे अभियांत्रिकी, औषध निर्मिती, वस्त्रोद्योग व सागरी उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीस चालना मिळाली किंवा मिळणार आहे. ओके, पुढील प्रश्न क्रमांक 2. 2025 पर्यंत नाटोमधील आर्थिक व लष्करी सामर्थ्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर त्याचे पर्याय आहेत: A युरोपियन देशांचे GDP अमेरिकेपेक्षा जास्त आहेत, B आहे अमेरिका नाटोच्या एकूण लष्करी खर्चाचा अल्पभाग उचलते, C आहे अमेरिकेचे GDP उर्वरित सर्व नाटो देशांच्या एकत्रित GDP पेक्षा जास्त आहे, आणि D आहे नाटोमध्ये आर्थिक समतोल पूर्णतः राखला गेलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C अमेरिकेचे GDP उर्वरित सर्व नाटो देशांच्या एकत्रित GDP पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अमेरिका नाटोच्या एकूण लष्करी खर्च व क्षमतेवरती वर्चस्व गाजवते व तर इतर सदस्य तुलनेने दुर्बल आहेत. ग्रीनलँड प्रकरणामुळे नाटो अंतर्गत शक्ती असमतोल व संघटनेची संरचनात्मक कमकुवतता स्पष्ट झालेली आहे. आणि नाटोची स्थापना 1949 मध्ये सोव्हिएत विस्तारवादाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेली होती. आणि ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश असून तो आर्क्टिक क्षेत्रातील रणनीतिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3. लेप्टोब्रेकियम सोमानी आणि लेप्टोब्रेकियम मेचुका या अलीकडे शोधल्या गेलेल्या प्रजाती कोणत्या वर्गातील आहेत? तर पर्याय आहेत: A कोळी, B आहे मुंगी, C आहे बेडूक आणि D आहे साप. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C बेडूक. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. लेप्टोब्रेकियम सोमानी आणि लेप्टोब्रेकियम मेचुका या अरुणाचल प्रदेशातील नवीन बेडूक प्रजाती आहेत. आणि या 2 नव्या बेडूक प्रजातींचा शोध फ्रॉगमन ऑफ द इंडिया म्हणून ओळखले जाणारे SD बिजू यांच्या नेतृत्वाखाली लागला. आणि लेप्टोब्रेकियम सोमानी ही प्रजाती पर्यावरण पत्रकार E सोमनाथ यांच्या स्मरणार्थ नामकरण करण्यात आलेली आहे. आणि लेप्टोब्रेकियम मोचुका या प्रजातीचे नाव अरुणाचल प्रदेशातील मोचुका शहरावरून देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4. UIDAIने सुरू केलेल्या आधारसाठीच्या नवीन मस्कॉटचे नाव काय आहे? तर त्याचे पर्याय आहेत: A आधार मित्र, B आधारवीर, C उदय आणि D जन आधार. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C उदय. UIDAI ने आधार विषयक माहिती अधिक सोपी व नागरिकाभिमुख करण्यासाठी उदय या मस्कॉटची सुरुवात
केलेली आहे. आणि उदय ही आधार कायदा 2016 अंतर्गत UIDAI ही आधार कायदा 2016 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली वैधानिक संस्था आहे. उदय मस्कॉटची निवड मायगोव अंतर्गत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील खुल्या स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे आणि आधार ऑफलाईन पडताळणीमुळे इंटरनेटशिवाय मर्यादित माहिती शेअर करणे शक्य होते आणि उदय मस्कॉटची अनावरण UIDAI अध्यक्ष नीलकंठ मिश्र यांनी तिरुअनंतपुरम येथे केलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. भारताची पहिली पूर्णतः कागदविरहित म्हणजे पेपरलेस जिल्हा न्यायपालिका कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? पर्याय आहेत A. कोची केरळ, B आहे त्रिवेंद्रम केरळ, C आहे कल्पेटा वायनाड केरळ आणि D आहे बेंगळूर कर्नाटका. तर त्याचे पर्याय आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या डिजिटल न्यायालयात सर्व प्रकारांची नोंदी, छाननी व सुनावणी पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने केली जाते. डिस्ट्रिक्ट कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम ही प्रणाली केरळ उच्च न्यायालयाने स्वतः विकसित केलेली आहे आणि AI आधारित साधनांमुळे प्रकरणांचा सारांश, माहिती शोध व डिजिटल नोंदी करणे शक्य झालेले आहे. आणि CJI सूर्यकांत यांनी या उपक्रमाला ग्रीन ज्युरिस्प्रुडन्सचे उदाहरण असे संबोधले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. डिजिटल कंटेंट क्रिएटर्सना सक्षम करण्यासाठी क्रिएटर्स कॉर्नर हे व्यासपीठ कोणत्या संस्थेनं सुरू केलेले आहे? ही माहिती A. माहिती व प्रसारण मंत्रालय, B. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, C आहे नीती आयोग आणि D आहे प्रसार भारती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, प्रसार भारती. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा उपक्रम DD न्यूज या राष्ट्रीय दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे. या प्लॅटफॉर्मवरून स्वतंत्र डिजिटल क्रिएटर्सना राष्ट्रीय स्तरावरती आपले कंटेंट सादर करण्याची संधी मिळणार आहे आणि या उपक्रमाचा उद्देश डिजिटल अर्थव्यवस्थेच्या चालना देणे व दर्जेदार कंटेंट निर्मितीला प्रोत्साहन देणे हा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. जानेवारी 2026 अणुऊर्जा नियामक मंडळ AERB चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय आहेत A. डॉक्टर DK शुक्ला, B. RK सिन्हा, C. AK बालासुब्रमण्यम आणि D. विक्रम साराभाई. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, AK बालासुब्रमण्यम. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. AERB ही भारताची नागरी अणुऊर्जेच्या वापरासाठी सर्वोच्च सुरक्षा नियामक संस्था आहे. AERBची स्थापना 15 नोव्हेंबर 1983 रोजी ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1962 अंतर्गत करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि AERBचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. आणि AK बालासुब्रमण्यम यांना अणुऊर्जा क्षेत्रामध्ये जवळपास 40 वर्षांचा अनुभव आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. भारताची पहिली डीप टेक स्टार्टअप पॉलिसी कोणत्या राज्याने सुरू केली? पर्याय आहेत A. कर्नाटक, B. महाराष्ट्र, C. तेलंगणा आणि D. तमिळनाडू. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, तमिळनाडू. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. तमिळनाडू डीप टेक स्टार्टअप्स पॉलिसी 2025-26 अंतर्गत 100 स्टार्टअपसाठी 100 कोटी निधींची तरतूद करण्यात आलेली आहे. माझी जरा आज तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे जर काही माझ्याकडून आज मिस्टेक झाली असेल तर मी आधीच सॉरी म्हणते. ठीक आहे. आणि दुसरा पॉईंट आहे, ही धोरण कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, जैवतंत्रज्ञान व स्वच्छ ऊर्जा यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानावरती केंद्रित आहेत. आणि उमॅजिन ही तमिळनाडूची प्रमुख तंत्रज्ञान परिषद असून तिचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आलेले आहे. आणि स्टार्टअप NTN या माध्यमातून तमिळनाडूतील स्टार्टअप्सना जागतिक गुंतवणुकीदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली जात आहे.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 9. रोहिंग्या नरसंहार प्रकरणी ICJ मध्ये सुनावणी कोणत्या देशांविरुद्ध सुरू झालेली आहे? तर पर्याय आहेत A बांगलादेश, B थायलंड, C आहे म्यानमार आणि D आहे गांबिया. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C म्यानमार. रोहिंग्या नरसंहार प्रकरणी ICJ मध्ये सुनावणी हाग येथील पीस पॅलेसमध्ये सुरू झाली आणि गांबियाने म्यानमार विरुद्ध 1948 मध्ये जिनोसाइड कन्व्हेन्शन अंतर्गत प्रकरण दाखल केले होते आणि ICJच्या तात्पुरत्या आदेशान म्यानमारला रोहिंग्या समुदायाचा नाश होण्यापासून प्रतिबंध करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि रोहिंग्या प्रकरण हा आंतरराष्ट्रीय नरसंहार प्रकरणांचा संभाव्य प्रेसिडेंट ठरू शकतो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 10. पंखुडी पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्र्याद्वारे सुरू केले गेले? तर पर्याय आहे A स्मृती इराणी, B अन्नपूर्णा देवी, C आहे निर्मला सीतारामन, D आहे महिला व बालविकास मंत्री निर्मला संजीवन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B अन्नपूर्णा देवी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. पंखुडी पोर्टल महिला व बाल विकासाच्या उपक्रमांमध्ये समन्वय व पारदर्शकता वाढवते. अंगणवाडी केंद्र, बालकालीन शिक्षण संस्था व वन स्टार्टअप सेंटरसह 14 लाखांहून अधिक केंद्रांशी हे जोडले गेलेले आहे. सर्व योगदान नॉन कॅश पद्धतीने स्वीकारले जाते, जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR अंतर्गत काम करता येते किंवा अंगणवाडी मिशन वात्सल्य आणि मिशन शक्ती यांसारख्या 3 प्रमुख मिशनचा यांना हे पाठिंबा देते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 11. भारताचा पहिला बायो हॅपी डिस्ट्रिक्ट कोणता ठरेल? तर पर्याय आहेत A सियांग अरुणाचल प्रदेश, B तिरुपती आंध्र प्रदेश, C आहे केई पन्न्योर अरुणाचल प्रदेश आणि D आहे मसुरा उत्तर प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C केई पन्न्योर अरुणाचल प्रदेश. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. बायो हॅपीनेस ही संकल्पना प्रसिद्ध कृषी तंत्रज्ञान MS स्वामीनाथन यांनी मांडली. हा प्रकल्प जैवविविधता, आरोग्य, पोषण आणि उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञान व पर्यावरणाशी जोडते. MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन व जिल्हा प्रशासन या प्रकल्पांची अंमलबजावणी करत आहेत आणि केई पन्न्योर प्रकल्प भारतीय अन्य प्रादेशिक विकासासाठी पॅराडाईम म्हणून काम करू शकेल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 12. गुगलने AI आधारित खरेदी विक्री सुलभ करण्यासाठी कोणता नवीन प्रोटोकॉल लॉन्च केलेला आहे? तर त्याचे पर्याय आहेत युनिव्हर्सल पेमेंट सिस्टीम, B आहे युनिव्हर्सल कॉमर्स प्रोटोकॉल UPC, C आहे गुगल ॲड्स प्रोटोकॉल, D आहे एजंट टू एजंट प्रोटोकॉल. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B युनिव्हर्सल कॉमर्स प्रोटोकॉल UCP. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. UCP विक्रेत्यांना ग्राहकांच्या खरेदी हेतू आणि संदर्भानुसार योग्य ऑफर्स थेट गुगल सेटिंग्समध्ये दाखवण्याची सुविधा देते आणि UCP एक खुला प्रोटोकॉल आहे जो AI एजंट्स, व्यवसाय प्रणाली आणि पेमेंट प्रोव्हायडर्समध्ये समन्वय साधतो. आणि तिसरा पॉईंट आहे गुगलने UCP सह बिझनेस एजंट फीचर सुरू केले जे ग्राहकांना ब्रँडशी थेट संवाद साधण्यास मदत करते. आपले आजचे 13 जानेवारी 2026चे करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आपण लेक्चर शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.